नमस्कार मित्रमैत्रिणींनो, आज आपण ज्येष्ठ अभिनेत्री श्रीराम लागू यांच्या पत्नी दीपा लागू यांच्याबद्दल जाणून घेत आहोत. 21 मार्च 1944 रोजी मुंबईत दीपा लागू यांचा जन्म झाला. श्रीराम लागू यांची पत्नी एवढीच दीपा लागू यांची ओळख नसून त्या एक ज्येष्ठ रंगकर्मी आहेत. त्यांची मातृभाषा कोकणी व त्यांचं शिक्षण मुंबईत झालं. दीपा बसरूर हे त्यांचं माहेरचं नाव. त्यांच्या आई चंदा दिनकर बसरूर जे कृष्णमूर्तीच्या अनुयायी होत्या. गिधाडे या नाटकाच्या वेळी श्रीराम लागू यांची दीपा लागू यांच्याशी ओळख झाली व पुढे 1971 साली त्यांनी लग्न केलं. SNDTतून स्पेशल एज्युकेशनचा अभ्यास पूर्ण केला. 1973 साली या दोघांनी रूपभेद या संस्थेची स्थापना केली. 1974 ते 1989 या काळात 4 नाटके सादर केली. त्यानंतर त्यांनी 1974 व 1995 साली प्रतिमा व क्षितिजापर्यंत समुद्र ही 2 नाटके रंगमंचावर आणली. पण हा सारा नाट्य संसार प्रायोगिक रंगभूमीवरील वाटचालीचा होता. दीपा लागू यांनी निर्मित केलेल्या झाकोळे या चित्रपटाचं दिग्दर्शन डॉक्टर श्रीराम लागू यांनी केलं. दीपा लागू यांनी प्रायोगिक रंगभूमीबरोबरच व्यावसायिक रंगभूमीवरही अनेक भूमिका साकारल्या. आधे अधुरे, गिधाडे, चार चौघी, किमयागार, गाबरे, उद्ध्वस्त धर्मशाळा आणि अँटिगनी, प्रतिमा या नाटकात त्यांनी कामं केली. दीपा लागू यांनी इंद्रधनुष्य, थोडासा रोमानी हो जाए आणि नीतल अशा हिंदी चित्रपटात देखील काम केलेलं आहे. दूरदर्शन मालिकांमध्ये त्यांनी भूमिका साकारलेल्या आहेत. अवंतिका या मालिकेतही त्या आपल्याला दिसल्या होत्या. आपल्या खऱ्याखुऱ्या आयुष्यात आपणच लिहिलेली भूमिका आपण करावी अशी खूप दिवसापासूनची इच्छा होती. त्यातून एक वेगळी खूप आव्हानात्मक भूमिका सापडली. तन्वीर पुरस्कार, त्यासाठी उभारलेलं प्रतिष्ठान, याला सतत आर्थिक बळ लागतं. त्यासाठी मी व्यावसायिक झाले. या खटाटोपात पुन्हा एकदा नवीन काही शिकवते. जगण्यात आनंद आणि समाधान मिळवणं त्यामुळे सहज साध्य होतं. दीपा लागू सांगतायत, आईवडिलांना परफॉर्मिंग आर्ट्सची आवड असल्यामुळे आमच्या घरात नाटकाचं वातावरण होतं. लहानपणी कुठेही छोट्या मोठ्या भूमिका करण्यासाठी त्यांचं खूप प्रोत्साहन असायचं. 12 वर्षाची असताना यक्षगानमध्ये मी कृष्णाच्या नातवाची भूमिका सगळ्या पोशाखासह केली होती. तो एक लक्षात राहण्यासारखा प्रसंग. पण मला नृत्याची आवड अधिक. मुंबईमध्ये राघवन नायर मास्तरांकडे मी भरतनाट्यम शिकत असे. ते 2 तास कसे सरायचे कधी कळायचंच नाही. वाणी स्वच्छ, अंगी धीटपणा होता. शाळा मुलींची, त्यामुळे शाळेत वाट्याला बहुधा मुलांच्या भूमिका येत असत. वक्तृत्वातही सहभाग असायचा. साहजिकच शाळेत 10वी नंतर नृत्याचा क्लास बंद झाला. तेव्हा कॉलेजमध्ये त्यावेळेची जागा नाटकानं भरून काढली. मित्रमंडळींमुळे मी नाटकाकडे ओढली गेले. अशोक कुलकर्णीमुळे सत्यजित दुबे यांच्या नाटकाशी आणि मग दुबेंशी माझी ओळख झाली. अशोकसोबत त्यांची नाटकं बघायला मी जात असे. पहिलंच नाटक होतं बंद दरवाजे. त्याच सुमारास पती गेले काठेवाडी हे नाटक बघितलं. या उच्च दर्जाच्या नाटकामुळे प्रायोगिक आणि व्यावसायिक समृद्ध मराठी रंगभूमीचा मला परिचय झाला. तोवर असे 2 वेगवेगळे प्रवाह आहेत हेही मला ठाऊक नव्हतं. दरम्यान माझ्या बहिणीचे सासरे मुरलीधर हट्टंगडी यांनी कोकणीमध्ये अनुवाद केलेल्या तुझ्या आई तुझपाशी यातली उषा मी साकारली होती. इकडे दोघींची नाटकं बघत असताना तिथलं वातावरण, ते येणाऱ्या बुद्धिमान माणसांच्या चर्चा, हे सगळं मला आवडतंय. दिस इज व्हॉट बिलॉंग असं मला जाणवू लागलं. दुबेला तसा निरोपही पाठवला आणि मला नाटक मिळालं. आधे अधुरे. गंमत म्हणजे त्यासाठी माझी कुठलीही ऑडिशन घेतली गेली नाही. याचं मला आश्चर्य वाटतं. पण दुबेंचं म्हणणं असं, फक्त कमिटमेंट असायला हवी, मग काम चांगलं होईल. नाटक सुरू झालं. माझं हिंदी चांगलं होतं. अभिनय जमतो आहे असं वाटू लागलं होतं. आधे अधुरेनंतर मराठीतही आलो. अमरीश पुरी, भक्ती बर्वे, अमोल पालेकर, ज्योत्स्ना कार्यकर ही मंडळी त्यामुळे संपर्कात आली. ज्ञानेश्वर नाडकर्णी या ज्येष्ठ समीक्षकांची दाद मिळाली. तिथेच श्रीराम लागू यांची भेट झाली. मग एकामागून एक चांगल्या भूमिका मिळत गेल्या आणि मी नाटकात रमत गेले. आता हेच आपलं कार्यक्षेत्र असा हळूहळू निश्चय होत गेला. माझ्या वयाच्या अभिनेत्री त्यावेळी फारशा नव्हत्या. त्यामुळे वेगवेगळ्या प्रायोगिक संस्थांमधून मला काम करायला मिळालं. त्यामुळे उदंड अनुभव गाठीशी लागला. तर एक होती राणी या नाटकाने माझ्या अभिनयाच्या कक्षा रुंदावल्या. दिग्दर्शक होते विनय आपटे. आजवर मी करत आलेली नाटकं तांत्रिकदृष्ट्या योग्य असायची. पण या नाटकानं मी तंत्राच्या पलीकडे गेले. अभिनयाची एक पायरी चढून गेले असं मला वाटलं. भूमिकांचं कौतुक होत गेलं. ओळखी वाढू लागल्या. त्यानंतर मिळाली प्रतिमा. हा सुलभा देशपांडेंचा आविष्कारच्या उद्घाटनासाठी बसवलेला प्रयोग होता. खानोलकरांचं हे नाटक मुक्त छंदामध्ये लिहिलेलं. त्यात तो पुतळा जिवंत होतो अशी कल्पना. सुलभा देशपांडे यांनी हे नाटक फार समर्थपणे दिग्दर्शित केलं आणि माझ्याकडून हे सर्व करून घेतलं. मला खूप प्रोत्साहन दिलं. उद्ध्वस्त धर्मशाळा यामधलं राजकारण मला काही समजलं नाही. हे नाटक आम्ही प्रायोगिक नाट्य संस्था रूपवेद तर्फे केलं होतं.
श्रीरामानेच हे नाटक दिग्दर्शित केलं. त्यांना या नाटकातील राजकारण परिचित होतं. मला मात्र ती भूमिका समजणं आणि गोपू देशपांडे यांची भाषा बरीच कठीण गेली. पण भूमिका करताना मात्र नाटकाच्या उभारणीसंबंधी नवा अनुभव आला. या नाटकाचे खूप प्रयोग झाले. महाराष्ट्रात आणि बाहेरही ते खूप लोकप्रिय झाले. याचवेळी रूपवेधची मी सेक्रेटरी झाले. हा सगळा 70 ते 75 पर्यंतचा काळ. तेव्हाच आणीबाणीच्या सुमाराला आमचं अँटिगनी हे नाटक आलं. स्वातंत्र्यासाठी मोठा संघर्ष त्यात होता. ते स्वातंत्र्य हवं असणं त्याची आस मला त्यावेळी समजली नव्हती. मात्र श्रीराम आणि मी जेव्हा लग्न करायचं ठरवलं त्यावेळी मला घरून फारसा पाठिंबा नव्हता. नुसतं नाटकावर कसं भागणार ही त्यामागची काळजी. या सगळ्याचा विचार केला तेव्हा अँटिगनीची भूमिका खरी सापडली. गाब्रे देखील मला अजिबात समजली नव्हती. ते तर अपयशच होतं, पण त्यातून माणूस शिकत जातो. यातून मला एक नवा दृष्टिकोन लाभला आणि त्याचं श्रेय दिग्दर्शक श्रीरामला जातं. त्यांनी जे सांगितलं ते असं, या नाटकातल्या त्या 4 भूमिका 4 व्यक्ती नसून या माणसाच्या 4 वृत्ती आहेत. बुद्धिवाद, खेळकरपणा, हव्यास आणि सर्जनशीलता. त्या सतत एकमेकांवर कुरघोडी करत एकमेकांशी भांडत असतात. यातली कोण सर्जनशीलतेच्या अधिक जवळ आहे असं ते भांडण असतं आणि या प्रतिभेला मात्र त्यातील कुणाचीच गरज नसते. नाटकाकडे कसं बघायचं हे अशा पद्धतीने उलगडत गेलं. सुरुवात गिधाडेपासूनचीच. तोपर्यंत माझी भूमिका आणि नाटकाची गोष्ट इतकाच विचार माझ्या मनात असायचा. पण त्यावेळी श्रीरामने त्यांचं म्हणणं बोलून दाखवलं. ते विचार करायला लावणारं होतं. समाजामध्ये दुष्ट प्रवृत्ती असतात, तशीच हिंसा असते. त्याला एक दिशा द्यावी लागते. योग्य दिशा मिळाली नाही तर त्यानेच माणसांची गिधाडं व्हायला वेळ लागत नाही. लचके तोडणारी गिधाडं अशा स्पष्टीकरणांमधून वेगळा विचार करता येऊ लागला. तेव्हाच शब्दांच्या पलीकडं काही नाटकांसंदर्भात जाणवू लागलं. नाटकासाठी, नटांसाठी जसं वाचन महत्त्वाचं, तसं अनुभवांना सामोरं जाणं. कुठल्याही नाट्याने आजूबाजूला काय घडतं याचा सजगपणे अनुभव घ्यायला हवा. सामोरं जायला हवं. निरीक्षण खूप महत्त्वाचं. तेव्हा कुठे काय उपयोगाला येईल हे कधीच सांगता येत नाही. ते आपोआप घडतं. आपलं आपल्यालाच चकित करून जातं. संहितेचं वाचन ज्यावेळी होतं तेव्हा त्या भूमिकेची रूपरेषा जेवढी समोर येते त्याचवेळी कॅरेक्टर फार जुजबी स्वरूपात असतं. तालमींमध्ये ते आकार घेत जातं, विकसित होत जातं. मग त्यात आपल्या निरीक्षणाची, अनुभवांची जोड मिळते. ज्येष्ठ अभिनेते श्रीराम लागू यांनी मराठीसह हिंदी सिनेसृष्टीही आपल्या अभिनयाने गाजवली. एकापेक्षा एक सुपरहिट सिनेमे देत त्यांनी मराठी हिंदी इंडस्ट्रीमध्ये एक काळ गाजवला. मूळचे डॉक्टर असलेले लागू यांना त्यांच्या अभिनयाची आवड इंडस्ट्रीत घेऊन आली होती. त्यांच्या कारकिर्दीत त्यांनी 150हून अधिक हिंदी आणि मराठी सिनेमात काम केलंय. दीपा व श्रीराम लागू यांच्या आयुष्यात अतिशय एक दुःखद प्रसंग घडला. आयुष्यभर त्यांना हे दुःख सहन करावं लागलं. श्रीराम लागू आणि दीपा लागू यांना तन्वीर नावाचा मुलगा होता. वयाच्या 24व्या वर्षी त्याचं अपघाती निधन झालं. तन्वीर एकदा मुंबई पुणे ट्रेनने प्रवास करत होता. तो ट्रेनमध्ये खिडकी शेजारी बसलेला होता. त्यावेळी बाहेरून झोपडपट्टीतील एका मुलाने ट्रेनवर दगड फेकून मारला. तो दगड तन्वीरच्या डोळ्याला लागला. त्यात त्याला डोक्याला व डोळ्याला गंभीर दुखापत झाली. त्याला लगेच रुग्णालयात देखील नेण्यात आलं, पण उपचारादरम्यान आठवड्याभरातच त्याचं निधन झालं. 9 डिसेंबर 1971 मध्ये तन्वीरचा जन्म झाला होता. 1994 मध्ये घडलेल्या या दुर्दैवी घटनेत त्याने आपला जीव गमावला. आपल्या लेकाच्या जाण्याने श्रीराम आणि दीपा लागू अतिशय खचले होते. तन्वीर लागू याचा अपघाती निधन झाल्यानंतर 2004 मध्ये श्रीराम व दीपा लागू यांनी ज्येष्ठ कलाकारांना तन्वीर हा पुरस्कार देण्यास सुरुवात केली. तन्वीर लागू यांच्या स्मरणार्थ तन्वीर सन्मान हा पुरस्कार देण्यास त्यांनी सुरुवात केली. तन्वीरचा जन्म 9 डिसेंबर रोजी होता. त्याच्या जन्मदिनी 9 डिसेंबरला तन्वीर नाट्यधर्मी पुरस्कार या नावाने ज्येष्ठ कलाकारांना हा पुरस्कार देऊन सन्मानित केलं जातं. दीपा लागू यांना पुढील वाटचालीस खूप साऱ्या शुभेच्छा.